राज ठाकरे महायुतीत येण्याचा निर्णय कधी? देवेंद्र फडणवीस म्हणाले, या विषयावर काहीही प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पहा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यात काल दिल्लीत भेट झाली. अर्धा तास झालेल्या बैठकीत या दोघांमध्ये युतीबाबत चर्चा झाली. राज ठाकरे अमित शहा यांच्या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं सुद्धा लक्ष लागलंय. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थित होते. मनसेला किती जागा सोडल्या जाणार, महायुती कशी असेल, महायुतीत मनसेचं स्थान काय असेल आणि राज्यात मनसेचं स्थान काय असेल, मनसे राज्यातील सत्तेत असेल की नाही, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले. मात्र अमित शहा यांची भेट घेऊन राज ठाकरे लागलीच मुंबईत परतले. पण तरीही काल ना मनसेकडून ना भाजपकडून युतीची कोणतीही अधिकृत घोषणा झाली. अखेर राज ठाकरे महायुतीत कधी येणार, ते किती आणि कोणत्या जागा लढवणार, अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीचं नेमकं फलित काय, असे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. हाच प्रश्न आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांची अमित शहा यांची भेट झाली आहे. मला असं वाटतं आत्ता या विषयावर काही प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पहा. लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर काहीही स्पष्ट बोलणं टाळलं आहे. असं आहे की म्हाडा असेल किंवा बारामती असेल, सगळ्यांचं लक्ष एक आहे, महायुतीला मजबूत करणं, मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं. त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत. मी एवढंच म्हणेन, ज्या बैठका माझ्या झाल्या त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत. राज ठाकरे काल अमित शहाची भेट घेतली, प्रवीण ताकद तुमच्यासोबत येण्याची जवळपास निश्चित झाले, काय नेमके तुमच्यासोबत? असं आहे की अमित शहा साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आत्ता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पहा, म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर सांगू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.